आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरसंगे सकाळ या कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना मी स्वागत करीत आहे. काल मी पाहिलं कसं येशू एक कोडी मनुष्याला शुद्ध केला. कारण पहिला योहान 1:7 म्हणते, देवाचे पुत्र येशू ख्रिस्ताचे रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते. आणखीन गोष्ट पाहूया. यशाया 6 अध्याय त्याच्या 3, 4, 5, 6, 7 मध्ये असं आहे. एकदा यशाया देवाच्या मंदिरामध्ये गेला आणि त्याने दर्शन पाहिलं. देव एकदम उंच सिंहासनामध्ये बसलेला आहे, विराजमान आहे आणि त्याच्या चारोभोवती सर्वदूत उभे आहेत. ते गीत गात आहे, सेनाधीश परमेश्वर पवित्र पवित्र पवित्र, आणि सर्व पृथ्वी त्याच्या महिमाने भरलेला आहे. आणि यशाया घाबरला आणि आरडू लागला, हे प्रभू, मी अशुद्ध जीवाची आहे आणि अशुद्ध जीवाचे लोकांच्या मध्ये मी राहत आहे. कारण ज्या लोक वाईट बोलतात त्यांच्यामध्ये बसून मी पण वाईट बोलायला लागलो, अशुद्ध मी बोलू लागलो. पण माझे डोळे सेनाधीश परमेश्वरला पाहिलं. हो प्रभू, मी काय करू? तेव्हा परमेश्वरने काय केलं, एक स्वर्गदूताला पाठवलं. त्यांनी वेदीमधून अंगार घेऊन आला आणि यशाच्या तोंडावर स्पर्श केला. म्हटला, हे आगीने तुझे सर्व पाप आणि अधर्म मी मिटून टाकलेला आहे. नंतर देवापा असं आवाज देतो, माझ्या कामासाठी कोण जाणार, कोणाला मी पाठवू? यशाया म्हणतो, मला पाठव ना. आतापर्यंत म्हणत होता मी अशुद्ध आहे, मी नालायकी आहे, पण देवाने शुद्ध केल्यानंतर तो म्हणतो, मला तुम्ही शुद्ध केलं ना, आता तुमचा शब्द मी सांगेल. चांगला शब्द पण बोलू शकला नाही असा अशुद्ध जीभवाला, तोंडवाला, त्याला देवाने स्पर्श केला, शुद्ध केला. आता देवाच्या प्रवचन, पवित्र वचन सांगायला तयार झाला. माझ्या प्रियानो, आता तुम्हाला सुद्धा येशूचं रक्त, येशूच्या आग, पवित्र आत्माचा आग तुम्हाला शुद्ध करेल. चला प्रार्थना करूया. पवित्र देवापा, यशायासारखं प्रभू, मी पण अशुद्ध आहे, माझे जीवन अशुद्ध आहे, माझे चारभोवती अशुद्ध लोक आहे, मी काय करू? मला देवाची पवित्रता पाहिजे, मला देवाला पवित्र कर. आणि यशायाला स्पर्श केला प्रभू, त्या जिभाला स्पर्श केला, आगीने स्पर्श केला आणि ते सर्व पातक काढून टाकला. आज तुझ्याकडे मागणारे प्रत्येकाच्या पाप मिटून टाक प्रभू, त्यांना स्पर्श कर, त्यांना पवित्र कर प्रभू. ते सुद्धा देवाने मला पवित्र केलं साक्षी द्यायला पाहिजे. त्यांच्या जीवनाचा सर्व अडचण निघून जाऊ दे आणि ते मागणारे आशीर्वाद त्यांना दे. येशूच्या नावाने मागितलं म्हणून ऐक प्रभू राजा. आमीन आमीन. गॉड ब्लेस यू. देवा तुम्हाला आशीर्वाद करो. आमीन. उद्या सकाळी आपण पुन्हा पाहूया. आमीन.